आता कोणाला फोन लावू? कोणाला फोन लावू गड्या? हम्म, हम्म, योगेशच्या कंपनीत जमीन का? पण यार त्याचं फायनान्शियल काम आहे, ते आपल्याला जमणारही नाही. पण काय आहे? असेल का काही जागा गे का? विचारून पाहू का त्याला? पप्पा. काय रे बा, ये ना. तिथे कोण उभी राहिली? आणि काय ट्युशनला नाही जायचं का? वेळ झाली ना ट्युशनची. ट्युशनला जायचं ना? हा? पप्पा, ट्युशनला नाही जात मी. अरे, का बरं? जीवावर आलं का? हा? होमवर्क झालं नाही वाटते. हा, ट्युशन टीचर पनिश तर करणारच मग. हा? काय नाही होत, जा. जा टीचरला सांग, माझ्याकडे गेस्ट होते म्हणा, त्यामुळे माझं होमवर्क झालं नाही. हा? जा, ट्युशन नाही पाडायची बाबा. मग ती काही शिकवलं तर तुला समजणार नाही ना. नाही पप्पा, तसं नाही, माझं होमवर्क झालेलं आहे. पण ना पप्पा, मी ना ट्युशनलाच जात नाही. म्हणजे हे तर काही नवीनच आलं, पोट दुखून राहिलं. है ना. नाही पप्पा, पोट नाही दुखून राहिलं. पप्पा, ट्युशनचं काही काम नाही आहे काही, मी घरी करू शकते. सेल्फ स्टडी करते ना मी. मग मला ट्युशनची काही गरज नाहीये. तर मग माझे ट्युशन बंद करून टाका. म्हणजे मग आपले तेवढे पैसे वाचतात. आणि मी घरी अभ्यास करते पप्पा, प्रॉमिस करते मी तुम्हाला. मदर प्रॉमिस पप्पा. मी घरी अभ्यास करणार आणि स्वतःच करणार अभ्यास. मम्मीला पण नाही विचारणार, कोणाला नाही. मी ट्युशनचा अभ्यास घरीच करणार सगळं. तुम्ही ट्युशन बंद करून टाका माझी. पप्पा, मग तुमचे पैसे वाचतील ना तेवढे. माझा माझा ॲटोचा पण खर्च वाचेल ट्युशनचा, आणि ट्युशन टीचरची फी पण वाचून जाईल ना, तेवढे पैसे वाचतील ना पप्पा. मग तुम्हाला तेवढं कमी टेन्शन येईल ना. आणि तुला हे कोणी सांगितलं की ट्युशनच्या फीचं टेन्शन आहे मला? हं? नाही म्हणजे तुम्हाला ट्युशनच्या फीचं नाही, पण पैशांचं टेन्शन आलं ना तुमचं जॉब गेल्यामुळे. मग पप्पा, आपण पैसे वाचवू शकतो ना. आणि पप्पा माहितीये का, मला ना आता ड्रेस पण नको, कुठला न्यू न्यू ड्रेस पण नाही घ्यायचा आहे मला. माझ्याकडे खूप सारे ड्रेस आहेत. आणि पप्पा, मला मला सँडल पण नको, माझ्याकडे सँडल पण आहेत. आणि ना पप्पा, या वर्षीची बॅग आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला स्कूलसाठी नवीन बॅग घेऊन द्या. पण नको पप्पा, पाहिजे नाही हं. नाही तर आणाल उगाच. माझी बॅग चांगली आहे, मी बघितलं. माझीच बॅग चांगली आहे. चांगली आहे माझी बॅग. मी व्यवस्थित बघितलंच नव्हतं. मी व्यवस्थित बघितलं नाही. आणि उगाच तुम्हाला म्हणत राहिले की पप्पा मला नवीन बॅग घेऊन द्या, नवीन बॅग घेऊन द्या. ती रितिकाने घेतली ना, म्हणून म्हटलं पप्पा मी. नाहीतर माझी बॅग चांगलीच आहे, मला बॅग नाही पाहिजे हा. मला बॅग नको आणू, माझी बॅगच वापरते मी. पप्पा, तुम्ही ट्युशन टीचरला फोन करून सांगून द्या की राणी आता सेल्फ स्टडी करणार, घरीच राहून अभ्यास करणार. तर ती येणार नाही ट्युशनला. हो ना पप्पा. एवढी मोठी झाली माय पोरगी, मला माहितच नाही. हा? एवढी मोठी झाली, मला वाटलं चॉकलेट साठी रडणारी, नवीन नवीन शाळेची बॅग घेऊन मागणारी, दरवर्षी दरवर्षी टिफिन नवीन मागणारी. उलचिकच आहे का मै राणी? राणी तर बापा 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 लय मोठी झाली. फायनान्शियल प्लॅनिंग करून राहिली. आ? बचत बचत करते का? नाही ना पप्पा, खरंच नको मला. बॅग वगैरे आणू नका, आपण बचत करूया. शाळेच्या बाबतीत, ट्युशनच्या बाबतीत अजिबातही बचत नसते. ती आता जी इन्व्हेस्टमेंट मी करील ना बेटा, ती पुढे मग तुझ्या शिक्षणातून, तुझ्या यशातून ती सगळी निघून येईल. तू मोठी काहीतरी चांगल्या जॉबवर लागली, जीवनात सक्सेस झाली, तर मग किती माझं ते हे होईल. मग त्याची बचत करत असतात का? लेकराच्या शाळेत, शिक्षणात इन्व्हेस्टमेंट करत असतात, बचत नाही. मायपेक्षा तर पोरगीच लय हुशार आहे. हे असे ते आता आपल्या गोष्टी ऐकून राहिली. राणी, जा बाई, तू ट्युशनला जाय बरं, ट्युशन नको पाडू बा, जा. आत्या, सांग ना पप्पांना ट्युशनची गरज नाहीये ना. पप्पा, तुम्हाला कुठे ट्युशन होती? तुम्ही ट्युशन थोडी लावली होती ना. तुम्ही सांगता ना तुम्हाला ट्युशन वगैरे काही नव्हतं. आ? मग तुम्ही तर अभ्यास केला ना. मग मला ट्युशन नाही भेटली म्हणून मा पोरीला भेटणार नाही कशावरून? हा? मला जे भेटलं नाही ते सगळं माझ्या राणीला भेटील. हा? हे टेन्शन न घेऊ, आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. पैसे की कोई बात नाही, हमारे पास पैसा बहुत है. पैसा तर खूप आहे, पैशाचं टेन्शनच नाही.
जाय बाई राणी, ट्युशनला जाय बरं. पप्पा म्हणतात ना. हो ना ग आत्या, बघ पप्पा ऐकतच नाहीत. उलट मलाच मलाच ट्युशनला जा म्हणतात. मला माहिती आहे माझ्या पप्पांकडे पैसे आहेत आत्या. पैसे आहेत ना माझ्या पप्पांकडे. माझे पप्पा खूप या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत माझे पप्पा. माझ्या पप्पांजवळ खूप सारे पैसे आहे मला माहिती आहे. पण ना थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे ना, तर थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे मी म्हटलं माझ्या पप्पांना तसं. नाही तर आत्या, आमच्याकडे खूप पैसे आहेत. माहित आहे मला, राणीचा पप्पा लय श्रीमंत आहे. जाय मग आता ट्युशनला जाय, ट्युशन नको पाडू. जाय. बाय पप्पा, बाय आत्या. हो जाय बाय. लयच गुणाची आहे मैराणी. पोरी असतातच समजदार. मी आधीच बोलली होती ना यांना की श्यामदादाचं खूप सारे कॉन्टॅक्ट आहेत. दादा मी तुझ्या खूप दिवसाची वाट पाहून राहिली. यांना तर मी आधीच म्हटलं होतं, पण हे कसले ऐकतात माझं. म्हणता शांत राह. ते शांत ते शांत राहिली तर घर कसं शांत राहील. काही दगदग तुम्हालाही काम टाकून यायला लागलं नाही. अरे नाही बापू, काय बोलता का, कामाचं काय आलं. कामागिमाचं काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा मी तुम्हाला सांगतो, मी इथं फक्त तुमच्या भेटीलाच नाही आलो, पण मी तुम्हाला एक सांगायला आलो की टेन्शन घेऊ नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहो. एवढं काहीच नाहीये, या कंपनीत नाही दुसऱ्या कंपनीत मिळेल. हा मी तेच म्हटलं जावई बोले, म्हटलं एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. अशा तब्येत गिब्येत खराब करून घेसान. आ तब्येत महत्वाची राहते. तर हे काय चालूच आहे कामधंदा. करावंच लागते म्हणा, कामाधंद्याशिवाय थोडी भागणार आहे माणसाचं. पण जसं म्हणतो त्याच्यासाठी लय हे नाही झालं पाहिजे, असं तब्येतीकडे लक्ष द्यायला गेलं पाहिजे. फक्त एवढं म्हणणं आहे, बाकी काही नाही. जसं नाही, नाही. ताई टेन्शन वगैरे काही नाही. नाही, नाही. ते काय मी दिले 1-2 ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेत. बघू आता. हां, तेच म्हटलं जावई बुवा हे पहा, काही फालतू टेन्शन घेऊ नका तुम्ही. जमलं तर जमलं. हं. नाहीतर आम्ही आहोत. अरे दादा मी काय म्हणते, हे बघा यांना ना तू ना तुझ्या ओळखीत लावूनच दे बरं नोकरीला. यांना खूपच नोकरीचं हे व्हायला. यांना जराही आता मग भेटलाय आपल्याला टाइम, तर छान मस्त असं फिरायला जायचं. आ आता सुट्ट्याच मिळाल्या ना, असं समजायचं. तसं तर काही हे सुट्टी काढत नव्हते. मग आता सुट्ट्या मिळाल्याच की नाही योगायोगानी, तर मस्त फिरायला जाऊया. यांना काय म्हटलं, छान महिनाभराचा टूर काढा. मस्त आपण टूरवरती जाऊन येऊया. पावसाचे दिवस आहेत, मस्त फिरून येऊ. कसलं काय, हा माणूस तर काय ऐकतच नाही. मंदा तुम्हीच पाहत आहे, मी काहीच नाही बोलत. आता म्हणजे मी काय म्हटलं, अरे खरंच सुट्ट्या मिळाल्या, तसं आपल्याला सुट्ट्या तरी असतात का. तुम्हाला सांगा, एक दिवसाची सुट्टी काढता का तुम्ही. आता छान सुट्ट्याच मिळाल्या, तर त्याचा काहीतरी छान असा उपयोग करूया ना, मस्त जाऊया ना फिरायला. मी काय म्हणते, श्याम दादाले म्हटलं, श्याम आमच्या मंदा वहिनीलाच घेऊन जा ना तुम्ही एखाद्या टूर वरती. कृष्णाचं काही मूळ नाही. वहिनी असं करा, तुम्ही तुमच्या भावासोबतच जा. नाही तर मस्त पावसाचं वातावरण आहे. सुनंदाताई तुम्ही जा ना सोबत तुमच्या बहिणीला घेऊन. या ना, बसा ना. या आशाताई. काय म्हणते आमची रश्मी. चांगलं आहे. चांगलं आहे. हो, हो. सुनंदाताईला म्हटलं माझी ननदच लागतात ना त्या. हो हो माहित आहे ना मला. हो. अरे दादा, या बसा. बसा ना, बसा ना, तुम्ही बसा. मी इकडून बसतो कृष्णाजवळ. बसा तुम्ही. बसा दादा. दादा इकडून बसता. दादा इथं बस. तुम्ही 2-3 दिवस झाले आले ना? हो, 4 दिवस झाले आज. हं. याचा फोन आला. तसंच निघून आलो. दुसऱ्या दिवशी आशा आली. हो ना, हो ना. पहा ना, तुमच्या ओळखीचं असतील तर, आता तुमच्या कंपन्या आहेत, काही ओळखी गिळखीचे लोक असतील तर आमच्या कृष्णाचं जरासं लावून द्या कुठे. त्यानं त्याच्या दोस्ताचे इकडून इकडून तिकडून दिले म्हणते, काय ते फॉर्म भरले म्हणते. दादा फारम नसतं, ऍप्लिकेशन असतं. मंदा मुकी राय ना, कळच नाही खाऊ तुले. वेळ काय, काळ काय, प्रसंग काय. खरंच मेट गीट आहेस का बिचारे तू. अगं त्यांना कळत नाही, मी सांगितलं. लग्न कशी अडाण्यासारखी बोलतात. चुप, एकदम चुप. मी आणतो क्षेची. हिरा खाली पाळला होते आम्हाला. चाल तिकडे अंतर. आपण थांबूया ना, आपल्याला थांबायला काय होते. असं आहे म्हटलं, श्यामले म्हटलं. आजपर्यंत कधी कंप्लेंट केली का आम्ही. कुठल्या परिस्थितीचं भान नाही, वेळेचं भान नाही, काहीच नाही. नुसतं विचित्र वागणूक असते आमच्या मंदावहिनीची. मी कंप्लेंट करत नाहीये हा, पण आता तुमच्या समोर जे घडतंय ते फक्त उघड्या डोळ्यांनी पहा, एवढंच विनंती करते.
मी बोलतो ना तिच्यासोबत. तिला काय परिस्थितीची काही जाणीवच नाहीये. आमच्या राणीला आहे, पण मंदा वहिनीला नाही. म्हणजे माणसाला काय टेन्शन असतं आणि आमच्या वहिनीचं काय चालतं. त्याच्या मागे टुमणं लावून बसलेत, की टूरवरती चला, टूरवरती चला. सांगा आता. आशा, आशाबाई. हं, हं. हं. अरे मी काही त्यांच्यासोबत भांडून नाही राहिली, त्यांच्यावर कंप्लेंट नाही करून राहिली, पण त्यांना लक्षात तर आणून द्या लागेल ना, की त्यांची बहीण कशी वागते. हं? नाही आशाताई, आता काय म्हणू मी, आता आलं माझ्या लक्षात, पण ते आता जाऊ द्या. आता परिस्थिती काय आहे, काय आता मी काय म्हणू बुवा, काही समजूनच नाही राहिलं. हीच परिस्थिती आमची असते. काय म्हणावं, काय बोलावं, काय सांगावं, काही समजतच नाही. आम्ही माणुसकीचे म्हणून कधी कंप्लेंट करत नाही. हां, कधी केले आम्ही तर सोडा, आम्ही तर खूप दूर हो, आम्ही तर बोलतच नाही. विचारा नाही तर माझे दोन्ही भाऊ इथं बसलेले आहेत. विचारा माझी ताई तरी बोलते का, आमची सतुबाई बोलते का, मी बोलतो. आम्ही नंदा म्हणून कोणीच दोन्ही भावजायला बोलत नाही. हं? भावाच्या तोंडावर सांगून राहिले. पण आमच्या भावानं तरी कधी तुमच्याजवळ कंप्लेंट केली का? हं? सगळ्या कंप्लेंट्स आमच्या वहिनीच्याच असतात आमच्या विरोधात. वास्तू साहेबांनी फोन लावला होता मी. हा, काय म्हणत मग ते साहेब? इकडच्या शाखेचं काही बोलले का मग? नाही ते म्हणजे मी त्यांना सांगितलं, म्हटलं का राजाओ, म्हटलं कल्याणच्या शाखेचं असं केलं तुम्ही, असं माझं साळाही आहे त्याच्यात, असं तसं. पहिले काही म्हटलं तुम्ही ह्यांनी दिलं नोटीस वगैरे, डायरेक्टच रजिस्ट्रेशन देऊन दिलं तर म्हणे नाही तसंच असते म्हणे, ते कंपनी आहे, तसं आहे तसं आहे. आता साहेब लोक द्यायचं सांगतात, आपलं कमी ऐकतात. हा. ते तर आहेच. आपण काही असं म्हटलं नाही का, काही जमणार दुसऱ्या कोणत्याही शाखेला चालते म्हणा, मला कुठेही दुसऱ्या पालघरली दिलं तर चालते म्हणा, मी पालघरली जातो म्हणा. हा, नोकरी करायला लागते, काय करायला लागते. हा भाड्यानं दे, नंतर ती भाड्यानं राहील. नाही तसं काही बोलले नाही ते. मी म्हटलं त्यांना, म्हटलं दुसऱ्या शाखेत द्या. त्याला म्हटलं थोडं आता त्याची पोस्टिंग म्हटलं मॅनेजरले खाली आहे म्हटलं, तर तुम्ही आणखी खाली दिली चालते म्हटलं बा, असं काही नाही. ते काही बोलले नाहीत गड्या त्याच्यावर. ते ते रुजू करायचंच नसेल. जाऊ दे. आपल्यापेक्षा जास्त वशिले गेले असतील त्याच्याजवळ, पण तरी बी नशीन करायचं तर जाऊ द्या. मला वाटतं या कंपनीत धंदेच नाही लागत नाही. इतके वर्ष जेव्हा आपण दिले दिले, इतके वर्ष झाले आपण काम करून राहिलो, पण काही नसते का या कंपनीवाले येले. आणि धडक धडकन काढून टाकतात, की असं नाही की बा इतक्या दिवसाचं आहे कोणी का काही, असं काही नसते आहे की नाही. आपण किती जीव लावून काम करतो त्याच्यासाठी, ते आपल्याला एका रात्रीत काढून टाकतात. पूर्व सूचना नाही, काही नाही, काही नाही, अॅलिमनी नाही, काहीच नाही, काहीच नाही. उरलेला हा तुमचा महिन्याचा पगार, आणि हे तुमचं घ्या आणि चालले जा घरी. आपण किती जीव तोडून काम करतो कंपनीसाठी. खरं तसंच पाहिलं तर कंपनीसाठी म्हटल्यापेक्षा आपण आपल्या प्रमोशनसाठीच करतो म्हणा. सत्य परिस्थिती घेतली तर. पण एक गोष्ट सांगून राहिलो त्यातली. जाऊ दे कृष्णा, टेन्शन घेऊ नको. पायगडा आता हे कसं आहे आता. आता हे काय कोण कधी की असं म्हणू शकत नाही आपण, की का असं केलं का काही. ते काय प्रायव्हेट लोकांचं काम असंच असते. मी पाहतो ना, जमलं तर तू पुण्याला येऊन जा. जर तिकडे काही जमलं तर. नाही तर मग कसं. नाही नाही बाप्पू, आता काय ततीच काय नतीच काय, मुंबईत काय कंपन्या नाहीत. पाहतो ना, माझ्या शाळा आहे म्हणे, की जमते काय पाहतो. नाही तर मग गावाकडे चाललं जाईन. भाऊचंही म्हणणं झालं गावाकडे चालला ये, पाहतो तिकडे तिकडे छोटा मोठा काही काम भेटीन तर भेटीन. ते ठेकेदारच्या हिच्यात भेटू शकते आपल्याला काही काम असं. तर पाहू आता, आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगच होतं. ते इकडे तिकडे आपल्या इकडे भेटू शकतात काही काम होतं, पाहतो काही धरणा गिरणाचे काम याचे त्याचे भेटू शकतात. तर असा विचार आहे आता, पहिले तर इकडे पाहून राहिलो, नाही जमलं तर मग चाललं जाईन तिकडे, मग काय इलाज नाही. कृष्णा, मग दुसरे काही काम केल्यापेक्षा श्यामच्या कंपनीत फॅक्टरी जमत नाही का तसं? नाही नाही बापू. ते सोयऱ्याच्या ठिकाणी नाही पाहिजे. ते कसं सोयऱ्याच्या ठिकाणी सोयरेपणाच बरा राहते. हा. नाही तो म्हणे तसा, हे राणीच्या मम्मीचंही म्हणणं झालं की अ, तिकडे गेलं तर त्यांच्याच फॅक्टरीत काम करा. म्हटलं नाही, सोयऱ्याच्या ठिकाणी सोयरेपणाच. उगाच कसं मग कामानिमित्त मग काही होते ते ते नाही पाहिजे. काम, प्रोफेशन आणि नातेवाईक हे वेगवेगळंच असलेलं बरं राहते. नाही मी तसं नाही म्हणत, म्हटलं जसं म्हटलं आता तुझ्या तर घरचंच आहे बुवा. दोन दोन फॅक्टरी आहेत तिकडे. नाही असत ना बापू. त्याचं मार्गदर्शन. बाकी नाही, आपण त्याच्या फॅक्टरी दुसऱ्या का काम गहाण पडले का काम. दुसरे काम करू काही तिकडे नाही.
ते काय मग ते राणीच्या आईचं म्हणणं झालं की तर तीच राहून तर तिच्याच फॅक्टरीत म्हटलं हे मी काय 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 हलकट आहो का म्हटलं इकडे कामं नाहीत काय धरणाचे कामं कर काही कामं भेटतात बापू हा काय काय कामं नसतात का आपण आपल्या गावाकडेच राहू गेलो इथं सांगतो तुम्हाला तुमच्या आपल्यातली गोष्ट अजून आपला निर्णय नाही काही पण आपल्यातली गोष्ट गेलोय तर आपल्याच घरी राहू आपण ना आपल्याच लेवलवर काम करू सोयऱ्याच्या घरी नाही सासऱ्याच्या घरी दिवाळीले न रसाळीले तेच योग्य राहते कामाले नाही जायले पुरत बरोबर आहे गड्या तोलाई या ना टाटे वाढले. हो हो चला बापू ताट वाढले